नमस्कार मित्रांनो. अनेक भक्त गुरुवारी भक्तिभावाने पूजा करतात, पण नकळत काही चुका करतात. आणि त्या चुका कोणत्या आहेत, त्या टाळण्यासाठी आपण काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत. हा विषय भक्तिपूर्व आहे. सार्वत्रिक आध्यात्मिक मूल्ये आणि अनेक घरांमध्ये पाळल्या जाणाऱ्या परंपरा यांच्यावर हा आधारित आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे, गुरुवारचा दिवस जो आहे तो स्वामी भक्तांनी हलक्यात घेऊ नका. बघा, गुरुवार हा गुरुतत्वाचे स्मरण करण्याचा दिवस मानला जातो. त्यामुळं हा दिवस फक्त इच्छा मागण्याचा नसून स्वतःमध्ये चांगले गुण वाढवण्याचा प्रयत्न करायचा असतो. स्वामींना खरी प्रिय असते ती भक्ताची श्रद्धा आणि त्याचा प्रामाणिकपणा. म्हणून गुरुवारचा दिवस या स्वामी भक्त मंडळींनी हलक्यात घ्यायचा नाही. दुसरा मुद्दा आहे, पूजा करताना घाई करायची नाही. अनेक जण काय करतात, पूजा घाईघाईने आटपतात. मन आपलं दुसरीकडेच असतं आणि हात आणि डोळे फक्त पूजेकडे. तर असं करायचं नाही. घाईघाईने कोणतेही काम करायचं नाही. स्वामींना वेळेपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. 2 मिनिटं की नाही होईना मनापासून केलेलं त्यांचं नामस्मरण किंवा पूजा ही त्यांना खूप प्रिय ठरते. आणि म्हणून 1 ते 2 मिनिटं की नाही आपण जी पूजा करणार आहोत ती भक्तिभावाने करायची. एखादी गोष्ट किंवा एखादं काम आटपायचं म्हणून ती करायची नाही. आणि म्हणून पूजेमध्ये कुठल्याच प्रकारची घाई करायची नाही. तिसरा मुद्दा आहे, कटुवाणी आणि राग हा टाळायचा आहे. नियमितपणे मित्रांनो, गुरुवारी देवपूजा करून जर आपण घरातल्या लोकांशी किंवा घरच्यांशी आपण कठोर बोलत असू, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी कठोर बोलत असू, तर आपण केलेल्या पूजेचा जो भाव आहे तो कमी होतो. त्यामुळे आपल्या वागण्यामध्ये प्रेम असायला हवं, संयम असायला हवा, नम्रता असायला हवी. हीच तर आपली स्वामींची खरी सेवा आहे. आणि म्हणून आपल्यामधली जी कटुता आहे ती आपण शक्य करून गुरुवारच्या दिवशी टाळायचीच आहे. आणि नियमित तर ती आपण सोडूनच द्यायची आहे, पण शक्यतो गुरुवारच्या दिवशी राग, द्वेष अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या भावना आहेत त्यांना आपण आवर घालायचा आहे, संयम घालायचा आहे. आणि म्हणून कटुवाणी आणि राग कुठल्याही प्रकारे करता कामा नये. स्वच्छतेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. चौथा आपला मुद्दा आहे, स्वच्छता आणि सात्विकता. आपलं घर, देवघर, मन ह्या तिन्ही गोष्टी कशा असल्या पाहिजेत, स्वच्छ असल्या पाहिजेत. स्वच्छ असणं गरजेचं आहे. जर घरामध्ये आपल्या किंवा मनामध्ये आपल्या स्वच्छता असेल तर आपल्या मनालासुद्धा काय मिळते, शांतता मिळते. स्वच्छ वातावरण मनाला शांत करतो, घराला शांत करतो आणि आपली जी भक्ती आहे ते अधिक एकाग्रतेने व्हायला मदत होते. आणि म्हणून शक्यतो आपलं घर, आपलं देवघर, आपलं मन आपण अधिकाधिक शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाचवा मुद्दा आहे, आपल्याला जर शक्य असेल तर जास्तीत जास्त आपण सात्विक आहारच घ्यायचा आहे. आपला जो आहार आहे तो आपण सात्विक घ्यावा. अनेक भक्त गुरुवारी बघा सात्विक आहार घेतात, मांसाहार करत नाही. म्हणजे त्यांचा संकल्पच असतो की गुरुवारी कुठल्याही प्रकारचा जड अन्न, मांसाहार करायचा नाही. आणि हा नियमसुद्धा ते कटाक्षाने पाळतात. म्हणजे आपण एकदा संकल्प केला तो कटाक्षाने आपण पाळणं बंधनकारक आहे. आणि म्हणून संयम आणि साधेपणा जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये ठेवून आपण
आपला आहार शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यातील आणखीन एक 6वा मुद्दा आहे, आपल्या घरातील गुरु, आई, वडील किंवा इतर वडीलधारी माणसे असतील, आजी आजोबा कोणी जे असतील त्यांच्याशी सुद्धा आपण कसं वागायचं आहे, आदराने वागायचं आहे. आपल्या घरातली गडी माणसं असतील, नोकर माणसं असतील, त्यांचाही आदर करायचा आहे. ते आपल्याकडे नोकर माणसं आहेत म्हणून आपण त्यांच्याशी वाटेल तसं पगारावर ठेवलं म्हणून वागणं योग्य नाही, तर त्यांचा आपण आदरही करायचा आहे. स्वामी समर्थांनी सेवेला आणि नम्रतेला मोठं स्थान दिलेलं आहे. मग गुरुवारी एखाद्याला तुम्ही मान दिला, त्याचा आदर केला, तर नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून आशीर्वाद मिळणार आहे. आणि नुसतं गुरुवारीच आदर करायचं असं नाही, तर ज्या ज्या वेळेला आपली ही वरिष्ठ मंडळी आपल्यासमोर येतील, आपल्या सहमत असतील आपल्याशी किंवा आपल्या सहकार्याने आपण कामं करत असू, त्यावेळेला या लोकांशी आपण आदराने वागायचंच आहे आणि त्यांच्या मोठेपणाबद्दल सुद्धा त्यांना आपण कृतज्ञता द्यायची आहे किंवा व्यक्त करायची आहे. हे सुद्धा आपल्या भक्तीचंच काय आहे, दुसरं रूप आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणून आपले आई वडील, आपले आजी आजोबा, इतर घरातील वडील मंडळी, नोकर चाकर या सर्वांनाच किंवा आपल्या हाताखालचे सुद्धा, आपण एक वरिष्ठ अधिकारावर काम करत असू तरीही आपल्या हाताखालचे आपले कलीज आहेत, त्या कलिजांबरोबर सुद्धा आपण आदराने आणि नम्रतेने वागणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपलं कामसुद्धा अधिक सोपं होतं. आणि म्हणून आपण इतरांचा आदर करायला शिकायचं आहे. म्हणजे आपण जसं पेरू तसं उगवतं. मग जर आपण इतरांशी चांगलं वागलो, इतरांचा आदर केला, तर आपल्यालासुद्धा निश्चितच आदर मिळणार आहे. आपल्याशी सुद्धा लोक चांगलं वागणार आहेत. आणि म्हणून आपण जसे पेरावे तसेच उगवते, ही गोष्ट आपण कायम मनामध्ये ठेवून राहायचं आहे, वागायचं आहे आणि इतरांचा आदर करायचा आहे. 7वा मुद्दा आहे नामस्मरण. आता स्वामी भक्त काय करतात की ठराविक वेळेला नामस्मरण करतात. आता आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळ नसतो, आपण प्रवासात असतो किंवा आपण नोकरीवरनं येतो, त्यावेळेला आपण खूप त्रासलेलो असतो, ऑफिसमध्ये खूप आपल्याला कामं असतात. आपल्याला आता हल्लीचं युग हे कॉम्प्युटर युग आहे, त्यामुळे आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा फार आपल्या डोळ्यांना किंवा आपल्या डोक्यालासुद्धा त्रास होतो त्याचा, कारण सतत आपण कॉम्प्युटरवर काम करत असतो. मग अशा वेळी आपण घरात आल्यानंतर आपल्याला काहीसं करू वाटत नाही, शांत पडून राहावं किंवा डोळे मिटून राहावं असं वाटतं. पण तरीही आपल्या ठराविक वेळेला आपला जो ठरलेला जप आहे तो आपण करायचा आहे. दिवसभर काही मिनटं तरी आपण श्री स्वामी समर्थ किंवा आपली जी उपास्य देवता आहे त्या देवतेचा आपण जप करायला विसरायचं नाही. जास्तीत जास्त आपलं मन स्थिर ठेवायचं आहे. आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी आपण एकाग्र होणं, जपामध्ये गुंतणं हे फार गरजेचं आहे. आणि आपल्या भक्तीमध्ये आपण सातत्य ठेवायचं आहे. जर आपण सातत्य ठेवलं नाही तर ती गोष्ट आपण विसरून जातो आणि त्यामुळे आपल्या त्या कृतीमध्ये खंड पडतो. मग आपली जी कृती आहे किंवा आपलं जे चांगलं काम आहे त्या कामामध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही. अखंडपणे आपण ती सेवा करत राहायचं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या ह्या सेवेचं आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग सातत्य हे भक्तीचं खरं काय आहे, सामर्थ्य आहे. मग ह्या जर आपण 7 गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाळल्या आणि या 7 गोष्टींना टाळून आपण व्यवस्थितपणे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये जर अवलंब केला तर नक्कीच आपल्याला स्वामी समर्थांची सेवा केल्याचं पुण्य लाभणार तर आहेच. आणि त्यामुळे आपलं मनसुद्धा काय होणार आहे, शांत राहणार आहे. त्यामुळे काय होतं, आपण कोणाला दुखावत नाही, त्यामुळे आपल्या मनालासुद्धा कुठल्याच प्रकारची खंत राहत नाही, आपलं मन दुःखी होत नाही. काही वेळेला काय होतं की आपण अनेक वेळा रागाच्या भरात किंवा कामाच्या गडबडीत एखाद्याला उलटून बोलतो किंवा काहीतरी वेगळा शब्द आपल्या तोंडातून जातो आणि मग काही वेळाने आपल्याला तो प्रसंग किंवा ती वेळ आठवल्यानंतर आपल्याला ते वाईट वाटतं, मनाला लागतं की मी हे नको बोलायला पाहिजे होतं. आणि म्हणून आपल्या मनावर आपण संयम ठेवायला शिकायला हवं. जर आपण मनावर आपल्या संयम ठेवला तर वाईट जी काही कृती असेल किंवा वाईट काही बोलणं असेल ते आपल्याकडून घडणार नाही. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक, शांततापूर्वक
करायची आहे किंवा आपण कुठल्याही प्रकारे वाईट वागणार नाही, आपलं वाईट पाऊल पडणार नाही किंवा इतरांना आपल्याकडून दुःख होणार नाही, अशा प्रकारची आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजेच स्वामी समर्थांना नुसतं बाह्य दिखावा नको आहे, तर त्यांना आपलं होय निर्मळ असं मन हवं आहे, आपली नम्र अशी वाणी हवी आहे आणि आपली अखंड श्रद्धा आणि सेवा हवी आहे. आणि मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण आपल्या आचरणामध्ये जर आणल्यात तर स्वामींची कृपा आपल्यावर कशी कधी होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण श्रद्धेचा मार्ग आपण कधीच सोडायचा नाही. जर आपण श्रद्धेने वागलो, अखंड श्रद्धा ठेवली तर नक्कीच आपल्यावर स्वामी कृपा होणारच, यात संशयच नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त आपण सेवा करायला शिकायचं आहे आणि सेवेतूनच आपल्या मनामध्ये नम्रता आणि संयम निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. नक्कीच आपल्याला याचा आपल्या जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बाह्य दिखावा करायचाच नाहीच, आपली श्रद्धा ठेवायची आहे, नम्रता ठेवायची आहे आणि जास्तीत जास्त सातत्याला आपण महत्त्व द्यायचं आहे. अशा प्रकारे जर गुरुवारी या 6 गोष्टींचं आपण जर पालन केलं तर नक्कीच आपल्याला याचं फळ मिळेल. आणि स्वामींच्या चरणी मी अशीच प्रार्थना करेन की स्वामी भक्तांना अशीच चांगल्या प्रकारची चांगली माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करते, तो त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी उतरवावा आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यावं असं मला वाटते. धन्यवाद.